वाईस प्ले मॅचला सुरुवात. सोहेलधार पवार समोर स्वराज जेवळे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, शरीरापासून बराचसा दूरवरती चेंडू स्वराज जेवळेने ठेवलाय. डॉट बॉल इथं येत असताना पाहायला मिळाला असता, परंतु अशा वेळेला विकेट किपरनं चुकी केली. त्यानंतर एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली. चंदन तलवारला विनंती आहे की या आपण लगेच प्लेअर ऑफ द मॅच अगदा ठरला. 42 धावांचं योगदान अवघ्या 20 चेंडूंमध्ये. चांगल्या दर्जाचे बॅटिंग चंदन तलवारच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते आणि प्लेअर ऑफ द मॅच अगदा ठरला. यावेळेसचा बॉल मोठा फटका सचिनच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. एक सिंगल या बॉलवरती देखील येत असताना पाहायला मिळणार आहे. पुढ्यातला बॉल समोर खेळायचा होता. बॅटची एज घेतली बॉल पॉइंट्स मध्ये. एक सिंगल सोहेल धारपवारच्या बॅटमधून पाहायला मिळेल. दुसऱ्या धावासाठी दोन्ही बॅटर परतले. बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. चंदन तलवार प्लेअर ऑफ द मॅच अगदा ठरला आणि अर्चकांच्या वतीने यथोचित मानसन्मान देखील केला जातोय. नवी मुंबईतील नेरूळचे खेळाडू याचा आयकॉन म्हणून सातत्यानं दक्षिण रायगडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कोल्हाच्या नाईटची मैत्री चषकची स्पर्धा त्यांना आपला बॅटिंग बॉलिंगच्या जोरावरती गाजवली होती. प्लेअर ऑफ द सिरीजचा तो अगदा देखील ठरला होता. आज रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये देखील याचा आयकॉन म्हणून दाखल झालेला पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला सोहेल धार पवार ज्या खेळाडूची चर्चा अखंड रायगडामध्ये सातत्यानं होत असताना आपल्याला पाहायला मिळते, तो सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला आहे. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. प्रचंड वेग यावा बॉल वरती पाहायला मिळालाय. हे रोहा तालुक्याचं क्रिकेट आहे. वेलकम केलंय सोहेल धार पवारचं. या बॉल वरती स्वराज जेवळेनं अचूक टप्पा साधला आणि थेट बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. पाच धावा धावफलकावरती आहेत. सचिन माळी समोर मोठा फटका खेळायचा होता. बॅटची पुन्हा एकदा कडा घेतली जाते. शॉट फाइंडिंग मध्ये फिल्डर आहेत. एक सिंगल या बॉलवरती देखील येत असताना पाहायला मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. 12 बॉलचा पहिल्या 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना पाहायला मिळाला. 6 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिथे बॅटिंग करत असताना भगत समोसा वॉरियर्स या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच वेळेला फ्रान्स 11 यशवंतकार संघाचे संघमालक सन्माननीय मयंकजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देखील येते असताना पाहायला मिळालाय. राज मोरेनं धारदार गोलंदाजी केली होती बघा. 12 बॉल मध्ये 26 आवश्यकता असताना फक्त 5 धावांचं षटक राज मोरेनं हाताळलं होतं आणि राज मोरेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक येते असताना पाहायला मिळालं. आणि खरं तर मॅचला टर्न करणारी विकेट हर्षद टावरीची तिथे एक चांगल्या दर्जाचा झेल निशांत कदमनं टिपला होता. त्याच्यासाठी देखील मयंकजी ठाकूर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक येते असताना पाहायला मिळालं. राज मोरे 500 रुपयाचा हकदार ठरत असताना पाहायला मिळाला होता. त्या दर्जाचा खेळ त्यानं खरं तर मैदानाच्या आतमध्ये सादर देखील केला होता. 12 बॉल 26 आवश्यकता असताना फक्त 5 धावांचं षटक त्यानं हाताळलं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याही पलीकडे निशांत कदम याही खेळाडूचं कौतुक करावं लागेल, ज्यांना आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला होता. तो निशांत कदम देखील 500 रुपयाचा हकदार ठरत असताना पाहायला मिळालाय. संघ मालक मयंकजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक येत असताना पाहायला मिळालंय. अभिनंदन राज, अभिनंदन निशांत.
हुसेन टाके गोलंदाजी मार्कवरती आहे. मुरुड तालुक्यातील शिगरे गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं दक्षिण रायगडामध्ये किंबहुना अखंड रायगडामध्ये महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील ॲज अ आयकॉन म्हणून ट्रॅव्हल करत असताना नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती किंबहुना गोलंदाजीच्या जोरावरती सातत्यानं आपल्या संघासाठी योगदान देत असताना आपल्याला पाहायला मिळतो. रबर बॉलमध्ये ॲज अ बॉलर म्हणून देखील चांगल्या दर्जाचं काम सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. या बॉलवरती देखील सचिन माळी सारखे एका महत्वाच्या बॅटरला थांबवण्यामध्ये आतापर्यंत सक्षम राहील. पहिले 2 बॉल डॉट बॉल वाले धावफलक थांबले. 7 धावा धावफलकावरती आहे. वेगवान बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल आतल्या बाजूने वळण घेत असताना पाहायला मिळाला. सचिन माळीला खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना संघर्ष करण्यास भाग पडलाय हुसेन टाके. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. 3 बॉल निर्धाव स्वरूपाचे आलेत. आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि अशा वेळेला धावबादच्या स्वरूपामध्ये सचिन माळीला परतावा लागेल. विकेट चोईल पदक सचिन माळी बाद. बारा बॉलचा खेळ झालाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 8 या अंकावरती पाहायला मिळाल्यात. बघा पहिल्या षटकामध्ये स्वराज देवळेला आपण पाहिलं होतं. स्वराज देवळेनं चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. त्यानंतर हुसेन टाकेले हुसेनने देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आहे. 12 बॉलमध्ये फक्त 8 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये स्वराज देवळे गोलंदाजीसाठी दाखल झालेला पाहायला मिळाला. सोहेल धार पवार आणि साथीला मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन लढभया योद्धा म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहायला गेलाय तो विजय नागवेकर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळणार आहे. यावेळेसचा बॉल वॉटर एक्सलंट स्ट्रोक बाय सोहेल धार पवार याच्या बॅट मधून आलाय. हा दर्जेदार देखना षटकार. षटकार आलाय स्वराजच्या अगेन्स्ट. यावेळेसचा बॉल पॉइंट्स मध्ये काय फटका खेचलाय. स्कोअर ऑफ द विकेट हा चांगला फटका सोहेलच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. सिंगल पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकला जाते. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 16 या अंकावरती पाहायला मिळेल. 16 बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. हुसेन टाकेने याआधी चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली होती. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सोहेल धार पवारच्या विरोधामध्ये एक सिंगल या बॉलवरती एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकलेलं पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 17 या अंकावरती आहे.
आणखीन एक स्वराज देवळेचा चांगला चेंडू पाहायला मिळाला. विजय नागवेकर एक सिंगल येत असताना पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 18 या अंकावरती माफी असावी. 18 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. हा ट्रॅकर बॉल प्रचंड वेगानं पाहायला मिळाला, परंतु जास्तीची उंची या चंद्रावरती आपल्याला पाहायला मिळाली. पंचांना दंडिस्त केलं. व्हाईट बॉल येईल. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकला गेला. 19वा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुढचाच बॉल, यावेळेसचा बॉल आणखीन एक चांगला फटका सोहेल धार पवारच्या बॅट मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये सिक्सर. 6 धावा. आणखीन एक चांगला फटका सोहेल याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. 6 धावा. अठरा बॉलचा खेळ झाला. 18 बॉलच्या समाप्तीनंतर 31वा धावफलकावरती आहे. रोहन पवार गोलंदाज मार्कवरती दसरा पाहायला मिळाले. सारसोली गावचे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सातत्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल येईल. पाहायला मिळाला तर रोहनच्या माध्यमातून खरं तर चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे. सरसोली गावासाठीचं चांगलं क्रिकेट तो नेहमीच खेळतो आणि आज रोहा तालुक्याच्या रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये देखील चांगल्या दर्जाचं काम करत असताना तो पाहायला मिळालाय. त्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर धावफलकावरती धावा 34 बनवल्या गेल्या. वेगवान बॉल
एक सिंगल लेगबायच्या स्वरूपामध्ये असताना पाहायला मिळाले. सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा 35 आतापर्यंत पाहायला मिळतात. विजय नागवेकर आणि सोहेल धार पवारची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. यावेळेसचा बॉल समोर जसा आला तसा फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजय नागवेकरच्या बॅट मधून सिक्सर. बेचाळीसावा धावफलकावरती 24 बॉलच्या समाप्तीनंतर. माफी असावी. 24 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 43 अंकावरती आहेत. 43 रन्स. आदर्श गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेचा बॉल अरबा बॅटनं चांगला फटका विजय नागवेकरच्या बॅटमधून गॅप मोठा आहे. फिल्डर देखील बॉल पर्यंत पोहोचलेत. एक सिंगल पूर्ण झाली. या बॉल वरती सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळालं. धावफलकावरती धाव संख्या आतापर्यंत 44 अंकावरती पाहायला मिळते. आणखीन एक चांगला चेंडू आदर्श सरलेकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. डॉटबॉल होईल. डॉटबॉलच्या मदतीने धावफलक थांबलेला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा आतापर्यंत 44 पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आता मात्र आदर्श सरलेकरच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. आणखीन एक चांगला बॉल समोर खेळायचा होता सोहेलधार पवारला. प्रॉपर बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल आला असता जर गोलंदाज वेगानं पोहोचले असते किंबहुना डिलीट हिट करण्याचा प्रयत्न केला असता तर सिंगलला रोखू शकणार नाही. या सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा पुढे सरकत असताना पाहायला मिळाला.
45 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला आदर्श याच्या माध्यमातून. एक सिंगल डॉट बॉल डॉट बॉल इथे असताना पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक 5 षटकांच्या समाप्तीनंतर 45 अंकावरती आपल्याला पाहायला मिळालाय. खरं तर नॉकआउटची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो मात्र आजच्या दिवसातील अंतिम मॅच खेळत असताना पाहायला मिळणार आहे. परंतु जो संघ पराभूत ठरेल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर देखील होत असताना पाहायला मिळणार आहे. कोणाचा प्रवास चालू राहील, कोणाचा प्रवास या मॅच दरम्यान संपेल ते देखील पाहणं फार महत्त्वाचं राहणार आहे. भगत समोसा वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सागर सम्राट नाव आहे. शेवटचं षटक डेथ ओव्हर मध्ये अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश भाईतांडेल दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. सोहेलधार पवार अजून देखील मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 11 बॉल फेस केले, 19 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. यावेळेसचा बॉल बॅटची टॉप एज. विकेट किपर थोडेसे लेझी पाहायला मिळाले. कॅच होऊ शकले असते. बॅटर बाद देखील होत असताना पाहायला मिळाले. परंतु धावबाच्या स्वरूपामध्ये कॅप्टन विजय नागवेकर बाद. पाहायला मिळालाय. या स्पर्धेच्या मुख्य घटक सन्माननीय राजेशजी धिळे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 100 रुपये आल्यात. यावेळेसचा बॉल लाजवाब फटका. बॅटर सोहेलधार पवारच्या बॅटमधून हा सिक्सर. 6 धावा. द रील स्टार सन्माननीय प्रयालजी जाधव सर यांना विनंती करते की आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याच वेळेला रोहा तालुक्यातील नामवंत क्रिकेटचे समालोचक हर्षलजी मुंडे यांना देखील विनंती करते की आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. या गुड्ड्याजी जाधव सर आणि हर्षलजी मुंडे आपणास विनंती आहे की या मंचावरती या मंचावरून या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्या. यावेळेसचा बॉल शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचा फटका खेळत असताना पाहायला मिळाले. एक सिंगल पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव घेत असताना धावपाच्या स्वरूपामध्ये शुभम पाटीलला परतावा लागेल. सत्तावन्न धावा धावफलकावरती आहेत. यावेळेसचा बॉल आणखी एक समोर चांगला फटका सोहेल याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. परंतु हुसेन बॉलचा खाली झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळाला. सिंगल पूर्ण दुसऱ्या धाव्याचा देखील प्रयत्न. 2 धावा देखील या बॉलवरती येत असताना पाहायला मिळतील. 2च्या मदतीने धावफलक
पुढे सरकलेलं पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 59 या अंकावरती पाहायला मिळते. 59 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल या षटकातील अजून देखील येणं बाकी आहे. किशोरजी पाटील सर यांचा देखील शुभागमन होत असताना पाहायला मिळालं. त्याच वेळेला रोहा तालुक्यातील सुप्रसिद्ध रील स्टार आणि क्रिकेटचे उत्तम समालोचक सन्माननीय आदरणीय प्रयालजी जाधव सर अर्थातच कुटेजी जाधव सर यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. खरं तर आमचे मार्गदर्शक आहेत गुटेजी जाधव सर. त्याच वेळेला हर्षलजी मुंडे सर यांचं देखील शुभागमन होत असताना पाहायला मिळालं आहे. रायगड जिल्ह्यातील नामवंत क्रिकेटचे समालोचक आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
कक्षामध्ये आपण यथोचित असा मान सन्मान करूया. सन्माननीय आदरणीय किशोरजी पाटील साहेब इथे उपस्थित राहिले, त्यांनी आपण किशोरजी पाटील यांचा देखील यथोचित असा मान सन्मान करूयात. मी राणा मोरे यांना विनंती केली की आपण आपल्या शुभादानं किशोरजी पाटील यांचा यथोचित असा मान सन्मान करायचा आहे. गेले कित्येक वर्ष नावे गावासाठीचं क्रिकेट त्यांनी खेळलंय, तालुक्यासाठीचं क्रिकेट खेळलंय आणि एक चांगल्या दर्जाचं क्रिकेटर म्हणून मी त्यांच्याकडे आपण आदरानं पाहतो. असे किशोरजी पाटील सर यांचा आपण यथोचित असा मान सन्मान करीत आहोत. त्याच वेळेला रोहा तालुक्यातील नामवंत कंटेंट क्रिएटर, आमचे मार्गदर्शक, उत्तम समालोचक सन्माननीय गुरुजी जाधव सर यांना देखील विनंती करतो की आपण देखील या आपल्या देखील आयोजकांच्या वतीनं यथोचित असा मान सन्मान केला जाणार आहे. मी राजाजी दिडे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभातानं गुरुजी जाधव सरांचा यथोचित असा मान सन्मान करायचा आहे. गुडेजी जाधव सरांचा देखील आपण यथोचित असा मान सन्मान करीत आहोत. रोहा तालुक्यातील सुप्रसिद्ध असे रील स्टार गुडेजी जाधव सर यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. त्याच वेळेला रोहा तालुक्यातील नामवंत क्रिकेटचे समालोचक, व्हॉइस ऑफ रायगड, रायगडातील नामवंत क्रिकेटचे समालोचक हर्षलजी मुंडे सर यांना देखील विनंती असेल की आपण देखील या आपलं देखील यथोचित असा मान सन्मान केला जाणार आहे. मी पुन्हा एकदा राजाजी धिडे साहेबांना विनंती करेल की आपण देखील हर्षलजी मुंडे सर यांचा यथोचित असा मान सन्मान करायचा आहे. वेलकम, सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्या तालुक्याची, आपल्या हक्काची स्पर्धा रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग, आपल्या हक्काच्या माणसाने ठेवलेली लीग, राणाजी मोरे आणि राजाजी धिडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. त्याच वेळेला सूरज म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. धावफलकाचा विचार केला तर आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. सागर सम्राट नावे संघाकडनं हुसेन टाके आणि आकाश भायतांडेल ही जोडी पाहायला मिळाली, तर गोलंदाजी मार्कवरती सोहेल धार पवार एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा 10 बनवल्या गेल्यात. 60 धावांचं लक्ष या मॅच मध्ये उभारलेलं पाहायला मिळालं होतं. यावेळेस बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न सोहेल धार पवारचा पाहायला मिळाला. एक सिंगल या बॉलवरती, एका सिंगलचा मदतीनं धावफलक पुढे सरकले गेले. धावफलकावरती धाव संख्या आतापर्यंत 11 या अंकावरती आहे. 4 बॉलचा खेळ पाहायला मिळाला. 4 बॉल मध्ये 11 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल सोहेल दाखल झालाय. पुढातला बॉल हुसेन टाकेसाठी समोर खेळायचं होतं. फटका मिस टाइम आहे. शर्तीचे प्रयत्न राहिले, कारण की सोहेलला माहिती आहे हुसेनची विकेट फार महत्वाची आहे या मॅच मध्ये. प्रयत्न केले परंतु झेल आता तो निसटला गेलाय. एक सिंगल या बॉल वरती दसना पाहायला मिळाली. या सिंगलचा मदतीनं धावफलक पुढे सरकला जाईल. धावफलकावरती धाव संख्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती दसना पाहायला मिळाल्या. आकाश भायतांडेल हुसेन टाकेची जोडी मैदानाच्या आतमध्ये सागर सम्राट नावे या संघाच्या वतीने खेळत असताना पाहायला मिळाली. सोहेल धार पवार षटक क्रमांक 1 मधील शेवटचा अंतिम बॉल. आणखीन एक चांगल्या दर्जाचा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिलाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आकाश भायतांडेलच्या बॅटमधून हा षटकार.
रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आज आयकॉन म्हणून टीम विधित एक धुरंधर योद्धा दापोली या संघाच्या माध्यमातून खेळत असताना उमेश घाणेकर देखील आपल्याला पाहायला मिळाले आहेत. मुरुड तालुक्यातील तळेकर गावचे खेळाडू आहेत, त्यांचा देखील आपण मान सन्मान करूयात. मी राजेश दिडे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभातानं उमेश घाणेकर यांचा यथोचित मान सन्मान करायचा. स्कोर कार्ड वरती धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्या तब्बल 19 अंकावरती धावा संख्या. त्याच वेळेला विधित एक धुरंधर योद्धा या संघाचे संघमालक सन्माननीय दिवेश सुशीला ठाकूर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलरसाठी शूज देखील पुरस्कृत झालेले आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचं देखील सगळ्या आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार आहेत, धन्यवाद आहेत. विजय नागवेकर गोलंदाजी मार्कवरती. हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल विकेट किपर सचिन माळीचा वेध घेते असताना पाहायला मिळेल. कोणत्याही स्वरूपाची धाव या बॉलवरती येणार नाही, डॉट बॉल आलाय. विकेटचं पतंग झालंय मैदानाच्या आतमध्ये. आकाश भायतंडेला माघारी परतावा लागलाय. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, अजून देखील एक मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. आणखीन एक चांगला बॉल बॅटची कडा घेतली होती स्वराज जेवळे. बॅटिंग साठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल येईल, एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळालं. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 21 अंकावरती आहे. बघा षटक क्रमांक 2 चालू आहे, अजून देखील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी कॅप्टन विजय नागवेकर याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. हुसेन टाके सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळतात. यावेळेसचा बॉल काय फटका खेचलाय हुसेन टाकेच्या बॅट मधून, स्टेट डाऊन दी ग्राउंड खेचलाय षटकार. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा फटका मिस टाइम सचिन माळी. काय सूर लावली ती सचिन माळीनं.
की जिंकण्यासाठी आवश्यकता 32 धावेची. 24 बॉल 32 धावा. यश पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय. षटक क्रमांक 4 मध्ये हुसेन टाके समोर आहे. आणखीन एक चांगला फटका हुसेनच्या बॅटमधून. व्हॉट एक्सलंट स्ट्रोक बाय हुसेन टाके. पॉइंट्स मध्ये हा फटका खेचलाय. षटकार येईल. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय यश पाटील याच्या माध्यमातून. यावेळेसचा बॉल. आणखीन एक चांगला फटका हुसेन टाकेच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. का बॅटिंग केली जाते हुसेन टाकेच्या माध्यमातून. देखणे फटके खेचले जातात. षटकार येईल. षटकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरकला जाईल. धावफलकावरती धावा संख्या 40 अंकावरती आहे आतापर्यंत. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. यश पाटीलच्या माध्यमातून डॉट बॉल देईल. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबल. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 18 बॉलच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती दसना पाहायला मिळाला. ते 18 बॉल बाकी आहेत. 20 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. विजय नागवेकर पण एकदा गोलंदाज मार्कवरती आल्यात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेचा बॉल बराचसा बाहेर आहे. पंचांचा इशारा आला की वाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक
पुढचा बॉल, यावेळेचा बॉल देखील बऱ्याचसा बाहेर आहे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येईल की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा ते मात्र खर्च केल्या गेल्यात गोलंदाज विजय नागवेकरच्या माध्यमातून. 2 बॅक टू बॅकचं वाईट आलंय. वाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं गेलं. पुढचाच बॉल, हाफ ट्रॅकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल उंच हवेमध्ये. सचिन माळी पुन्हा एकदा बॉलचा पटला करत असताना पाहायला मिळाले. सिंगल या बॉलवरती देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा विजय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बाटची कडा, शॉर्ट थर्ड मानला. चांगले प्रयत्न फिल्डरचे पाहायला मिळाले. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने पण एकदा स्कोर कार्ड पुढे सरकलाय. 45 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ पाहायला मिळाला. हुसेन टाके सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला. अप ट्रॅकर पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते. बॉल फायनली ग्रीजर मध्ये फिल्डर बॉलचा पाठलाग करतात. एक सिंगल या वेळेला पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी बॅटर परतले होते हुसेन, परंतु स्पष्ट नकार स्वराज जवळच येत असताना पाहायला मिळाला. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकते, कारण की मोठ्या फटक्याची आवश्यकता नाही आहे. रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये आतापर्यंत पाहायला मिळाला. त्या दर्जाचा खेळ देखील केला होता. सुरुवातीच्या षटकांमध्ये हुसेन टाकेनं अगदी सुरुवात दमदार केली धावांचा पाठलाग करत असताना. खरं तर अशा फटक्यांसाठी हुसेन ओळखले जातात. तो दर्जा, तो क्लास त्याचा मैदानाच्या आतमध्ये या मॅच दरम्यान पाहायला मिळाला. विजय नागवेकर वेगावरती स्वार होत असताना चांगला बॉल पाहायला मिळाला. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावत संख्या 46 या अंकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळाली. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 14ची देखील आवश्यकता आहे. जास्त वेळ खर्च करू नका. भारत चेंडू आणि 14ची आवश्यकता आहे. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सुमित गोळे दाखल झालेले पाहायला मिळतील. पहिलाच बॉल सुमित अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालेत. पहिलाच बॉल डॉट बॉल आला. 11 बॉल आणि आता 14ची आवश्यकता आहे. बघा, सामना जर बरोबरी सुटतोय तर सुपर ओव्हर मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला सुमित गोळेच्या माध्यमातून एक सिंगल या बॉलवरती एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळतीये 48 धावा धावफलकावरती. 10 बॉल आणि 12ची आवश्यकता. 10 चेंडू 12ची आवश्यकता. स्वराज जेवळेच्या विरोधामध्ये सुमित गोळे हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळालं. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा सुमित सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आहे. आणखीन एक चांगला फटका स्वराजच्या बॅटमधून पाहायला मिळाला. बॉलला पाठवून दिलं फाईन लेग मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आला. आता मात्र जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता आहे. सहाची आवश्यकता आहे माफी असावी. आणखीन एक चांगला बॉल बादची कडा घेतली जाते. विकेट किपर पाटला करतील सचिन माळी. एक सिंगल या बॉल वरती येईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकलेले पाहायला मिळाली आहे. पंचावन्न धावा धावफलकावरती. 8 बॉल आणि 5ची आवश्यकता आहे. आणखीन एक चांगला बॉल सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळाला परंतु एक चांगला फटका गॅप शोधून काढले होते हुसेन टाकेनं. लेट कट केला बॉल गल्ली रिजन मधून थेट थड मारला. बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय 4 धावेसाठी. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळणार आहे 59. एका धावेची आवश्यकता आहे. एका धावेची आवश्यकता असताना एक चांगला फटका हुसेनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. मॅचला फिनिश करणारे सिंगल त्याच्या बॅटमधून आले आणि मॅच जिंकली आहे टीम सागर सम्राट नावे या संघानं. प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे आपण जाऊयात. या मॅचचा हिरो ज्यांना बॅटिंग करत असताना तब्बल 19 बॉलमध्ये